स्टार्ट. आज आपण या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी या ग्राउंडवरती उभा आहे. ह्या ग्राउंडवरतीच इंदापूर शहरामध्ये जी पालखी सोहळा येतो संत तुकाराम महाराजांचा, तो आनंद सोहळा ह्या ठिकाणी भरवला जातो. पण आज 30-40 वर्षाची परंपरा आज खंडित झालेली आहे. आज या ठिकाणी कुठेही एकही पाळणा आलेला नाही. ह्याला कारणीभूत कोण, असा सगळ्या नागरिकांमध्ये सवाल आहे. ह्याला कोण जबाबदार राहणार? आणि हा लहान मुलांचा जो असतो आनंद, हा हिरवणूक घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. पण आता जो झालेला आहे ह्या सगळ्या भ्रष्ट कारभाराला कोण आहे जबाबदार? आत्ताच अभिजितनं मांडलं की लहान मुलं इथं खेळतात, त्यांचा हा आनंद उत्सव असतो. त्याबरोबर नगरपालिकेला उत्पन्नही मिळत असतं. उत्पन्न बुडवलं आणि आनंद हिरावून घेतलेल्या नगरपालिका प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि ह्या परंपरा मोडल्याचा पण आम्ही निषेध करतो. आणि पुढचं सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांना माहिती, संत जगद्गुरू महाराजांची पालखी सोहळा चालू आहे महाराष्ट्रात आणि 18 तारखेला इंदापूर शहरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी येत असते. तर त्यानिमित्त पालखी येत असताना इंदापूर शहराचा ही सगळ्यात मोठा सण मानला जातो पालखी म्हणजे. तर त्या पालखीत इंदापूर तालुक्यातले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन पालखीच्या दर्शनासाठी येत असतात, आनंद घेत असतात. गेले कित्येक वर्षे ही परंपरा चालत आलेली आहे. पालखी आल्यानंतर इंदापूर शहरामध्ये विविध प्रकारचे खेळ येतात, पाळणे येतात, इंदापूर तालुक्यातील लोकांचं मनोरंजन होतं. परंतु पैशाच्या हव्यासापोटी ह्या नगरपालिकेने ह्या वर्षीचे जे पाळण्याचं ही जे ग्राउंड आहे ते आरक्षित करू दिलं नाही किंवा पाळण्यावाल्यांना दिलं नाही. पैसे कमवण्याच्या हेतूने त्यांनी हा निलाव अगदी पालखी तोंडावर आले. 18 तारखेला येणार असताना निलाव त्यांनी 13 तारखेला घेतले. 2 दिवसात पाळणे लावणे शक्य होणार नव्हतं म्हणून तो ठेकेदार काहीतरी निघून गेला. पण ह्याला सर्व जबाबदार शिव आणि सत्ताधारी आहेत. या ठिकाणी उद्या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी उद्या 18 तारखेला इंदापूर शहरामध्ये त्याचं आगमन होतंय. उद्या एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे आणि याच ग्राउंडवरती वर्षानुवर्ष या ठिकाणी पाळण्याचा एक ठिकाणी मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यावर्षी जनरल बॉर्डाची आमची मिटिंग होती की 6 तारखेला, त्या 6 तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवलं की लवकरात लवकर त्यांना जागा निश्चित करून त्यांची काही जी प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यावी. परंतु 6 तारखेच्या नंतर 7 तारखेला 8 तारखेला त्यांनी काही कुठली मिटिंग घेतली नाही. डायरेक्ट मिटिंग घेतली 13 तारखेला. याच्यावरून असं स्पष्ट दिसून येतं की तत्कालीन आत्ताचे मुख्याधिकारी रमेशजी ढगे साहेब यांना असं वाटत होतं किंवा जे आपले नगराध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी दोघांनी मिळून, माझा तर सरळ त्या दोघांवरती आरोप आहे की या वर्षी पाळणे आले नाही पाहिजे या उद्देशाने त्यांनी 6 तारखेची जनरल बॉर्डाची मिटिंग झाल्यानंतर 13 तारखेला ही टेंडर प्रोसेस पूर्ण केली आणि त्या टेंडर प्रोसेसमध्ये जवळजवळ 9.5 लाख रुपयाला ही लिलाव बोलला गेला. परंतु ज्या चव्हाण नावाच्या माणसाने हा लिलाव बोलला त्यांनी टेंडरचं जी काय लिलावात 9.5 लाख रुपयाची जी रक्कम होती त्यांनी बिलकुल भरली नाही. याचा दुसरा अर्थ, त्यांना शिवसाहेबांना आम्ही 2 दिवसापूर्वी जाऊन भेटलो. साहेबांना म्हटलं की जर समजा ते 9.5 लाख रुपये भरायला तयार नसेल तर दुसऱ्या ठेकेदाराला काहीतरी ती टेंडरची रक्कम कमी करून त्या पाळणाधारकाला ती फी भरायला लावा. आणि कसल्या परिस्थितीमध्ये या ग्राउंडवरती या इंदापूर शहरामध्ये पालखीच्या मैदानावरती या ठिकाणी पाळणे आले पाहिजेत. कारण हा उत्सव अतिशय सुंदर आणि मोठा उत्सव असतो. या इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा जर उत्सव असेल तर हा पालखीचा उत्सव असतो. इथं अनेक लहान थोर मोठी माणसं येतात, या पाळण्याचा आनंद घेतात. परंतु इथं एक ठेकेदार आहेत, त्यांना विचारा, आपण ज्यांनी पाळण्याचं टेंडर भरलं होतं ते इथं आलेलं आहे, त्यांना विचारा की प्रोसेस किती लेंथी केली गेली, उशिरा केली गेली. ह्यांनी या ठिकाणी पाळण्याची त्यांनी एक निविदा भरली होती. परंतु हे जाणून बुजून पैशाच्या पोटी, पैशाला अनुसरून, परंतु या गेल्या 5-6 महिन्यामध्ये आम्ही बघतोय जी काय व्यापारी बुद्धीच्या माध्यमातून जे कामकाज चालू आहे, फक्त त्यांना पैसे आणि पैसेच पाहिजेत, पैशाशिवाय काहीच चालत नाही असा दुसरा अर्थ त्यांनी इथं लावला. आणि जी काय मोठा उत्सव होता तो या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब आणि तत्कालीन या ठिकाणी नगराध्यक्ष त्यांनी यावर्षी मोडून काढलेला आहे. मी आता जाहीर असा निषेध करतो. मी प्रॉपर इंदापूरमध्ये राहतो आणि इंदापूर शहराचाच पुत्र आहे. मी हे टेंडर भरलं होतं. ही टेंडरची 5,000ची पावती नगरपालिकेची आणि अनामत रक्कम 25,000. मग आम्हाला असं कळलं की ज्याने टेंडर घेतलं 9.5 लाखाला तो इथून पळून गेला किंवा पैसे नाही भरले. तर शेवट गावाच्या हितासाठी, आणि आमच्या गावाला एवढाच मोठा सण असतो त्यासाठी मी स्वतः गेलो. माझी बोली होती 7,10,000. मी निरोप पाठवले शिवसाहेबाकडे, बाबा माझी तेवढी भरायची ताकद आहे,
तुम्ही मला निलाव द्या, गावाची शोभा वाढवतो, परवडू ना परवडू मी सगळा सेट उभा करतो. पण त्यांनी असं आडवं लावलं की बाबा 9.5 लाख भरा आणि मगच चालू करा. आणि ही सगळं चुकीचे झाले. पैशामुळं आज आमच्या इंदापूर शहराचं जे वलय आहे पालखीचं ते वैभव आणि जी शोभा येते तालुक्यातल्या माणसांना, एकच सण आहे एवढा, ते सुद्धा यांनी पैशाच्या आणि ह्यांच्या पैशाच्या कारणामुळं आणि ह्यांच्या हिरावला गेला तर आहेच आहे, पण ह्याच्या मागं काही षडयंत्र आहे हे आता इंदापूर शहरातील नागरिक उघड केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या इथं उद्या 18 तारखेला संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी येत आहे. त्याच्यानिमित्त इंदापूर शहरात सर्व प्रशासनाच्या वतीनं जे काही सुखसुविधा करायच्या आहेत ते सर्व आम्ही नगरसेवक प्रशासन सगळे मिळून केलेलं आहे. परंतु इंदापूर शहरात जे गेले 40 वर्षापासून पाळणे खेळण्यासाठी जी पाळणे येत असतात तर ते ह्या वर्षी काही ते पाळणं येणार नाहीत. ह्याला सर्वस्व जबाबदार इंदापूर नगर परिषदेचं प्रशासन आहे असं मी त्यांच्यावर आरोप करतो. आणि ज्यांनी कोणी हे टेंडर भरलेलं होतं जे 9,50,000ला बोललेले ती बोली बोलल्यानंतर ते माणूस ती निघून गेला. तर प्रशासनाला सुद्धा विनंती की त्याच्यावर कडक अशी कारवाई करावी आणि त्याच्याकडून ते पैसे वसूल करण्यात यावेत. आणि आज जे इंदापूर शहरात जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची जी पालखी येत आहे त्या पालखीला असा उत्साह राहिलेला नाही आहे. तुम्ही बघा सर्व समाजातील सर्व गोरगरीब लहान इंदापूर शहराला किंवा इंदापूर तालुक्याला ही सगळ्यात मोठा एक सण असतो. जी इंद्रेश्वर महाराजांची जी इंदापूर शहरात जी यात्रा असते त्याच्यानंतर जर मोठा सण असला तर ही पालखी सोहळा असतो. ह्या सोहळ्याला सुद्धा जर पाळणे वगैरे जर काही खेळायला लोकांसाठी जर इथं महिला मंडळी असतील, काय वयस्कर असतील, युवक असतील, लहान मुलं असतील तर ह्यांना काय इथं तुम्ही बघा की प्रशासनाने सुद्धा ह्याच्यात दखल घ्यायला पाहिजे. मी स्वतः CO साहेब हाके साहेबांना सुद्धा फोन करून विचारलं होतं की बाबा असं आपल्याला काय करता येईल, कारण भरपूर लोकांचे फोन येतात की तुम्ही ह्याच्यात काहीतरी करा, लक्ष द्या. पण आम्ही त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ती 9.5 लाखाच्या खाली काही येत नव्हते. त्यामुळे मी प्रथमतः जे कोणी टेंडर भरलेलं आहे त्यांचा निषेध करतो आणि प्रशासनाला सुद्धा निषेध करतो. धन्यवाद. हे ते ग्राउंड आहे दरवर्षी इथं पाळणे लावते. तुमच्या मार्फत ही दाखवा ग्राउंड पडलेलं आहे. उद्या सकाळी 10 वाजता पालखी इंदापूर शहरात येणार आहे. इतर वर्षी इथं सगळे स्टॉल वगैरे लागलेले असतात, कस बसलेलं असते. आता काय आपण जे सांगताय की यावर्षी पालखीला पाळणे आलेले नाहीत, परंतु आपल्यातीलच काही लोकांनी असतील किंवा काही आपल्या सहकाऱ्यांनी टेंडर भरलेले, तर ते टेंडर का नाही पास झाले या पाठीमाग म्हणजे तुम्ही का प्रयत्न केले नाहीत? काही ठेकेदार आहेत सदस्यांनी वगैरे कोणी टेंडर भरलेले नव्हते. जे काही इंदापूर शहरातील काही ठेकेदार असतील, नागरिक असतील किंवा बाहेरच्या गावातले असतील त्यांनी निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आणि भाग घेत असताना निलाव चालू झाले. 9.5 लाखापर्यंत निलाव केलेले ओपन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने निलाव नगरपालिकेतच होते. 9.5 लाखाला कोणतरी एक चव्हाण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी घेतलेलं आहे. पण त्याच्यानंतर ती का निघून गेला, कशामुळे निघून गेला ते काही सांगाय मार्ग नाही. प्रशासनाने सुद्धा त्याच्यावर कडक ऍक्शन घ्यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. भारतीय जनता पार्टी ह्याचा पाठपुरावा करणार आहे, 100% करणार आहे. कारण इंदापूर शहरातील जी काही गोरगरीब लोक असतील, नागरिक असतील, त्यांना खेळण्यासाठी आता श्रीमंत लोक बाहेर जाऊन पाळणे खेळू शकतात किंवा वॉटर पार्कला जाऊ शकतात, पण सर्वसामान्य लोक जाऊ शकत नाहीत ना. मग त्यांना वर्षातून एक सण आहे ही, त्या सणाला सुद्धा जर त्यांनी त्यांची आपण भावना वगैरे काय असेल ती हिरावून घेण्याचा प्रयत्नच आहे ना. ही जे आता आपण सांगितलं की चव्हाण नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना ही निविदा मंजूर झालेली होती नगरपालिकेकडून, ते अचानक पालखीच्या 2 दिवस आधी त्यांचा फोन स्विच ऑफ झाला असं समजतंय. तर त्या पाठीमागं काय षडयंत्र आहे? तसं काही नाही. ही निविदा बोलल्यानंतर 1,65,000 रुपये त्यांनी लगेच भरून घ्यायचे होते. टेंडर फी 25,000 रुपये होती. 1,65,000 तिथंच त्यांनी भरून घ्यायचे होते. परंतु ही जी काही दिरंगाई झाली त्याच्यामध्ये वेळ जी गेला त्याच्यामध्ये सर्व प्रशासन त्याला जबाबदार आहे. आणि उर्वरित जी काही 2 दिवसानंतर रक्कम भरायची होती त्याचाही या प्रशासनाने पाठपुरावा केला नाही त्यांनी. त्याच्यामुळं ह्याला पूर्ण सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी आणि त्याच्याबरोबर नगराधीश सुद्धा आहेत. कारण नगराधीश सुद्धा जबाबदारी आहे की इंदापूर शहरामध्ये इतका मोठा उत्सव साजरा होत असताना जर पाळणे येत नसतील तर याचाही पाठपुरावा करणं गरजेचं होतं. आम्ही CO साहेबांना वारंवार भेटून सांगायचो की तुम्ही काही यातनी मार्ग काढा. CO साहेब एकाच ठाम होते की 9.5 लाख रुपये जो भरेल, 1 नंबर L1 असेल, L2 असेल, L3 असेल,
त्यालाच आपण टेंडर देऊ. मी त्यांना म्हणत होती 1,00,000-2,00,000 रुपयाचं तुम्ही काय बघू नका, हा गावाचा उत्सव आहे, तुम्ही सगळं पैशातच मोजू नका. सगळं जर तुम्ही पैशातच मोजलं असाल तर लोकांचा आनंद कशात आहे हेही बघितलं पाहिजे. याला संपूर्ण जबाबदार हे दोघ जणच आहेत. शिवचं म्हणणं असं आहे की 9.5च्या खाली आता ती घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. जे टेंडर पास झाले त्याचप्रमाणे कोणीही घ्या. आम्ही L1, L2, L3, 5 पर्यंत विचारलं, तेवढ्यापर्यंत कुणीच घ्यायला तयार नाही. मग तेवढ्यापर्यंत कुणीतरी घेऊन ती चालू केलं पाहिजे असं अहो, त्यांचं म्हणणं आहे. ही जर प्रथा मोडून काढायची असेल तर उद्या कुणीतरी येईल 30 लाखाला बोलल, 40 लाखाला बोलल आणि परत शिवसाहेब त्याच मुद्द्यावर जर ठाम असतील तर ह्याच्यावर विचार करण्यासारखा आहे. कारण कुणाला कितीला परवडतं या L1 ला कितीला समजा 9.5 लाखाला गेलं, L2 8.5ला होता, L3 समजा 7.5 होता, परंतु पायने येतच नसतील असं दिसतंय शिवसाहेबांना, मुख्याधिकाऱ्यांना दिसतंय. तर त्याच्यामध्ये त्यांनी मार्ग काढला पाहिजे. ती लोकांचा आनंद फक्त पैशात मस्त आहे, त्याचं दुसरं असं दिसून येतं आपल्याला. L2 940 आहे, L2 940 जरी असला, 950 आहे. हा- फक्त 10,000चा फरक आहे. हा लिलाव पद्धत आहे ना, पूर्वी 60,000, 65,000, 25,000 पायने या ठिकाणी बसायचे. 20,000 2023 सुरुवात झाली आहे. 2023 पासूनच ही पद्धत आता नगरपालिकेमध्ये लागू झालेली. परंतु मी परत सांगतो की पैशामध्ये आनंद मोजता येत नाही. ही जी काही अखंडित चालत आलेली परंपरा आहे तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबरची पाळण्याची, ही या वर्षी या ठिकाणी शिवसाहेबांच्या माध्यमातून आणि नगराध्यक्षाच्या माध्यमातून मोडून काढलेली यांनी. आमचा सरळ आरोप आहे आणि हा फक्त आरोप आम्ही विरोधात आहे म्हणून नाही. लोकांचे आम्हाला फोन येतात, लहान मुलांचे फोन येतात, युवकांचे फोन येतात की या ठिकाणी 40-100 फुटेला आपल्याला पाळणं का दिसत नाहीत. त्यामुळे ही सांगायची आम्हाला वेळ आली. कारण ही दोघं जबाबदारीने सांगतो, ह्या दोघांची जबाबदारी होती. काही करून ही फक्त पैसेच करतात. पैशावर सगळं नसतं. आनंद सुद्धा पैशावर मिळत नाही. आनंद सुद्धा फुकाट घेता आला पाहिजे. जर शिवसाहेबांनी ठरवलं असतं 7 लाखात तर 7 लाखात देऊ, 5 लाखात तर 5 लाखात देऊ, अशी काही लय मोठी नगरपालिकेत भर पडली असते 3-4 लाखांनी. जर ठराव केला असता, सगळी जनरल बॉर्डाची मिटिंग बोलली असतो 2 मिनिटात, जे अवेलेबल आहेत त्यांना बोलून बाबा केला ठराव, दिलं 7 लाखाला, दिलं 5 लाखाला, होऊ शकतं. परंतु ह्यांनीच ठरवलं की पाळणा नाही झालं पाहिजे. तुम्ही आता एक प्रश्न विचारला की आम्ही साहेबांना विचारलं की बाबा 9.5 ही गेला. साहेब म्हणतात 9.5 लाख रुपये भरून टेंडर घ्या. मग अगर आमची ताकद असती 9.5 लाख भरायचे तर आम्ही 7 लाख 10,000 बोललोच नसतो ना. आमची ताकद आहे 7 लाखापर्यंत, आम्ही 7 लाखात रिक्वेस्ट करत होतो गावासाठी. दिलं नाही. आता का दिलं नाही, नगरपालिका विरोधी पक्ष नेते आमचं गाव बघलच ना. त्यांच्या मनात द्यायचं असं तर 5 लाखाला सुद्धा दिलं असतं गावाच्या शोभेसाठी. त्यांचं म्हणणं असं आहे की जे ठेकेदार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इंदापूर तालुक्यातील बऱ्यापैकी युवक असतील किंवा जे काही नागरिक असतील ते आम्हाला आर्थिक ताण देतात किंवा आम्हाला विविध अडचणी निर्माण करतात, त्यामुळे आम्ही जास्त इंटरेस्ट घेतला नाही. असं कोण म्हणलं? 10 वर्ष झालं मी ग्राउंडला धंदा करतोय. माझी तक्रार केली, मी स्थानिक घेतला, मी पोलीस स्टेशनला नगरपालिकेला तक्रार केली असती ना. अहो, स्थानिकांना स्थान दिलं, 10-5 रुपयाचा विचार नाही केला गावाच्या शोभेसाठी तर काही विचारच करण्याची गरज नाही ना. गाव आपले, कोण बिल बाहेरचं काय बी सांगा, आमच्या गावाची बदनामी. या ठिकाणी मी एक विनंती करतो की पाहूया आता उद्या पालखी येईल आपल्या इथं, आपण त्याचं स्वागत करू आनंदमय वातावरणामध्ये. आपण पालखी दुसऱ्या 19 तारखेला आपण गावातून आपण पोचवू बाहेर. परंतु सोमवारपासून या ठेकेदारावरती या ठिकाणी शिवसाहेब आणि नगराध्यक्ष काय कारवाई करतात हे आम्ही नक्कीच बघू. आम्ही सकाळीच शिवने असं सांगितलंय की ज्या ठेकेदारांनी डिपॉझिट भरलं होतं त्यांचं डिपॉझिट जप्त करून त्यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे. डिपॉझिट कोणाचं तू जप्त करणार? समजा आता त्याच्या चव्हाणला बसलाय ठेका, त्याचं 25,000 प्लस टेंडर फी 5,000. टेंडर फी काय कोणाच्या माघारी मिळत नाही, परंतु तुझी डिपॉझिट 25,000. 25,000साठी तुम्ही सगळ्या गावाचा आनंद करून घेतला 25,000साठी. मग असं प्रत्येक वर्षी कोणीतरी येईल 25,000 भरल, 30 लाख 40 लाखाची बोली बोलेल, मग पाळणं जीव द्यायच नाहीत का? ह्याच्यावर काहीतरी शिवसाहेबांनी आणि नगराध्यक्षांनी तात्काळ मार्ग काढायला हवा होता. बघा 25,000 भरून हे म्हणजे पाळण्यानं आणण्यासाठी षडयंत्र होतं का? असू शकतं. जर त्यांना कुठलीच तुम्ही नोटीस देत नाही, बोलून घेत नाही, तर त्यात तात्काळ म्हणजे असा लिलाव झाला, टेंडरचा लिलाव झाला होता, 9.5 लाखाला गेला, 1,65,000 रुपये लगेच भरायचे होते. मी उपस्थित होतो, नगरसेवक पण उपस्थित होतो. त्यांनी लगेच भरून घ्यायला पाहिजे होते. 2 दिवसांनी आर्थिक रक्कम भरायची होती. त्यांचा काही फॉलोअप नाही, पाठपुरावा नाही. याचा अर्थ ठरवून या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये यावर्षी पाळणे आणलेलं नाही.